नमस्कार, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत। उन्हाळा सुरू होताच चाऱ्याचे भाव वाढले, जनावरांचा कसा सांभाळ करावा हेच तर कळेना। आधार सीडिंगचा 9,000 शेतकऱ्यांना बसणार फटका, किसान सन्मानचा 16व्या हप्त्याला मुकणार, सूचना करूनही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष। कापसाच्या मापात पाप करणाऱ्या मापाड्यास बदडले, सिल्लोड तालुक्यातील घटना। 40 किलो मागे घेतला 5 किलो कापूस। शेतकऱ्यांचा आजपासून चलो दिल्लीचा एल्गार, किसान आधारभूत मूल्यास कायद्याच्या दर्जासह विविध मागण्या, सरकार सतर्क। 3,000 शासकीय कर्मचाऱ्यांनी उचलले रेशन, पुरवठा विभागाला चौकशीचे आदेश, तालुका अधिकाऱ्याच्या माध्यमातून होणार चौकशी। खतांमधील कार्टेलिंग थांबवा, केंद्राचा इशारा, नॅनो खतांना अजून प्रोत्साहन देण्याच्या हालचाली। ही लूट आहे की सूट, तपासणी मोफत करा पण औषधी बाहेरून विकत घ्या। जिल्हा रुग्णालयातील प्रकार, मुख्यमंत्र्यांच्या मोफत सुविधांच्या घोषणेला केराची टोपली। विदर्भात 38,000 हेक्टरवरील पिकांना फटका, अनेक जिल्ह्यात नुकसानीचे सर्वेक्षण सुरू। यंदा कापसाला दर कमी, प्रथमच शेतकरी करीत आहे कापसाच्या गाठी केल्यानंतर सरके विकून मिळतात पैसे। विनंती करूनही ई पीक पेरा अट शिथिल होईना, शेतकरी संतप्त। 2 दिवसात शेतकरी देणार जिल्हा प्रशासनाला निवेदन। रब्बी हंगामातील चण्याचा उतारा घटल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका, ऑनलाईन नोंदणी करण्याची मागणी। विहिरीची पाणी पातळी घटली, शेतकरी हतबल। उन्हाळी पिके पपई, मोसंबी बागांना पाणी देणार तरी कसे? तब्बल 13 वर्षानंतर हिंगोलीत CCIचे कापूस केंद्र सुरू। पहिल्या दिवशी 357 क्विंटल खरेदी, 6,920 रुपयांचा मिळाला भाव। PM चे पैसे आले, खर्चून गेले, साहेब आता परत कसे करू? अपात्र शेतकऱ्यांकडे थकवसुलीचा तगादा। अशा दररोजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।